आता आपल्या इझिमा एक्सेलमध्ये एक नवीन ऑप्शन ॲड केला आहे, इन्सर्ट सिग्नेचर. तो तुम्हाला इथे ॲड होईल, पण सध्या दिसत नाही कारण हे व्हर्जन आउटडेटेड आहे. मी तुम्हाला सांगतो व्हर्जन अपडेट कसे करायचे. आता आपले जे नवीन एक्सेल आलेलं आहे इझिमा एक्सेल, त्यामध्ये लास्टला ऑप्शन आपण प्रोव्हाइड केलेला आहे ऑटोमॅटिक अपडेट इझिमा एक्सेल म्हणून. याला क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्ही करू शकता, पण ज्यांच्याकडे सध्या ऑप्शन दिसत नाही त्यांनी तो मॅन्युअली आपल्या साईटवरून डाउनलोड करून घ्या एकदा. ही साईट आपली, या साईटवर डाउनलोड करा इझिमा एक्सेल आणि तुम्हाला ही जी फाईल मिळेल ही इन्स्टॉल केली की तुम्हाला अपडेट होऊन जाईल. या अपडेटमध्ये तुम्हाला ऑटो सिग्नेचरचा आयकॉन तर येऊनच जाईल, पण अपडेटचा पण ऑप्शन येऊन जाईल. आता पहा मी तुम्हाला यामध्ये आपल्या ऑप्शनमधून अपडेट करून दाखवतो. सध्या इथे तुम्हाला कन्वर्ट टू व्हॅल्यूच्या बाजूला इन्सर्ट सिग्नेचरचा ऑप्शन दिसत नाही. आता मी बघा इथे क्लिक करतो अपडेट इझिमा एक्सेलला आणि इथे फक्त सिम्पली क्लिक करतो यस. आता ते बॅकग्राऊंडला प्रोसेस होईल, अपडेट डाउनलोड होईल, एक्सेल बंद होईल. आता अपडेट प्रोसेस चालू आहे आणि काही सेकंदात एक्सेल पुन्हा चालू होईल आणि तुम्हाला अपडेट व्हर्जन तयार झाले. बघा आता इझिमा एक्सेलला क्लिक करतो, हा इथे इन्सर्ट सिग्नेचरचा ऑप्शन दिसायला लागला. आला म्हणजे आपलं व्हर्जन अपडेट झालं. तर अशा प्रकारे तुम्ही आता कोणतीही लिंक डाउनलोड करायचं काम नाही किंवा सॉफ्टवेअर डाउनलोड करायचं काम नाही. तुम्ही नवीन कोणते फंक्शन ॲड झालं तर तुम्ही फक्त आपल्या इझिमा एक्सेलमध्ये लास्टला ऑप्शन आहे अपडेट इझिमा एक्सेल, याला क्लिक करा आणि काही सेकंदात तुमचं व्हर्जन अपडेट होत जाईल. किती सिम्पल केलेलं आहे अपडेट प्रोसेस. फक्त आतापर्यंत ज्यांच्याकडे हा ऑप्शन दिसत नाही सध्या त्यांना वन टाईम एक काम करावंच लागेल, फक्त ही साईटवरून हे डाउनलोड करून घ्या आणि अपडेट करा. त्यानंतर त्यांच्या एक्सेलमध्ये हे तर नवीन ऑप्शन ॲड होतीलच, पण लास्टला अपडेटचा ऑप्शन पण येऊन जाईल. आता पाहू आपण इन्सर्ट सिग्नेचरचा ऑप्शन कशासाठी आणि कसा वापरायचा. तुम्ही कोणते एखादा अहवाल बनवता आणि तो तुम्हाला सही करून पाठवायचा असतो. त्यासाठी तुम्हाला सही इम्पोर्ट करा, त्याचं काम नाही, तुम्ही फक्त एका क्लिकमध्ये ते काम करू शकता. जिथे पाहिजे सही तिथे क्लिक करा आणि क्लिक करा इन्सर्ट सिग्नेचरला आणि बघा सही होऊन जाईल. सेकंदाचे काम आहे, तुम्हाला त्यासाठी सिलेक्ट करायचं काम नाही, काहीच नाही. फक्त क्लिक करायचं आणि ऑटो इन्सर्ट सिग्नेचरला क्लिक करा आणि बघा सही आली. बघा तुमच्यासमोर मी करून दाखवत आहे. जिथे पाहिजे तिथे फक्त क्लिक करा आणि इन्सर्ट सिग्नेचरला क्लिक करा, सही येऊन जाईल. आता हे कसे करायचे सांगतो. तुमच्या डेस्कटॉपवर एक सही तुमची स्कॅन करून ठेवा आणि त्याला नाव द्या फक्त sign.png किंवा sign.jpg. साईन नावानं ती फाईल सेव्ह करा, JPG असो का PNG असो. बस ही फाईल तुम्ही सेव्ह केली की नंतर तुम्ही एक्सेलमध्ये कुठेही फक्त क्लिक केलं तर तो ऑटोमॅटिक डेस्कटॉपवरून ती फाईल घेईल आणि तुम्हाला तुमच्या अहवालामध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला कोणतीच मेहनत घ्यायचं काम नाही, क्लिक केल्या केल्या सही मिळेल तुम्हाला. तर असे आपले इझिमा एक्सेल अपडेट होत आहे, अजून ऑप्शन ॲड होत राहणार आहे. तुम्ही डाउनलोड करा आणि वापरणे चालू करा. आता तुम्हाला अपडेट करण्यासाठी एकदम सिम्पल वन क्लिक सोल्युशन तयार झालेले आहे, त्यामुळे तुम्ही एकाच क्लिकमध्ये अपडेट करू शकता. आता पण ज्यांच्या व्हर्जनमध्ये ते नसेल, हा ऑप्शन आला नसेल, त्यांनी एक वन टाईम फक्त साईटवरून डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल करा. त्यानंतर सॉफ्टवेअर येऊन जाईल. त्यानंतर ते भविष्यातले कोणती अपडेट एका क्लिकमध्येच घेणार. तर डाउनलोड करून वापरणे चालू करा.